हाय, आठवतंय ना? आजपासून आपण मॉड्युलर किचनची इन्फॉर्मेशन आणि सिरीज चालू करत आहोत. हाय, मी क्षितिजा. कासाडेको नावाची आपली फर्म आहे जी इंटिरियर सोल्युशन्स आणि मॉड्युलर किचन्स प्रोव्हाइड करते. तर आजच्या आपण फर्स्ट डे सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत की स्ट्रेट किचन प्लॅटफॉर्म कसा बांधला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय काय आपण मटेरियल यूज करू शकतो. तर हा पहिला आपला सीझन असणार आहे, त्यातला हा फर्स्ट डे. तर स्ट्रेट प्लॅटफॉर्म हा आपण मॅक्स टू मॅक्स 9 फीटपर्यंत घेऊ शकतो. 9 फीटमध्ये जर घेतला तर आपल्याला नॅचरल ग्रेनाईटमध्ये एक सिंगल स्लॅब मिळू शकतो, जो नॅचरल ग्रेनाईटमध्ये कुठल्याही टेलिफोनिक ब्लॅक असू द्या, रेग्युलर ब्लॅक असू द्या, स्टील ग्रे असू द्या, एकदम नॉर्मल रेंजला जरी आपण गेलो तरी त्याच्यामध्ये तो आपल्याला अवेलेबल होतो. आणि त्याच्याखाली जर आपण स्टँड जर धरले, म्हणजे वर्टिकल स्टँड आपल्याला सपोर्टसाठी द्यावे लागतात, तर ते स्टँड आपण एक सिंकजवळ धरावा, म्हणजे 3 फुटावर और 2.5 फुटाच्या डिस्टन्सनी एक आपण वर्टिकल तिथे कडप्प्याचा वर्टिकल और ग्रेनाईटचाच वर्टिकल आपण तिथे टाकू शकतो. जर दोन्ही बाजूला भिंत आलेली असेल तर दोन्ही बाजूला आपल्याला एका साईडला ग्रेनाईट टाकायची, वर्टिकल टाकायची गरज पडत नाही, पण एका साईडला आपण सपोर्टसाठी दिला तर एका भिंतीच्या साईडला तर चालू शकतो. और मिस्त्रीला कन्फर्म करू शकतो की माझ्या दोन्ही भिंतींमध्ये जर आपण तो स्लॅब टाकणार असू आतमध्ये 1 ते 1.5 इंचाच्या सपोर्टनी, तर तो चालणार आहे का, तर एकदा मिस्त्रीशी ते कन्फर्म करायचं. और इंटिरियर डिझायनर जर कोणी तुम्ही सिलेक्ट केलेला असेल, मे बी किचनची टीम कोणी हायर केलेली असेल तुम्ही डिझायनिंगसाठी, तर त्यांना तुम्ही त्या गोष्टी कन्फर्म करून घेऊ शकता. 10 फुटाच्या 9 फुटाच्या प्लॅटफॉर्मला 2.5 फुटाचा सिंकचा एरिया, 2.5 ते 3 फुटाचा सिंकचा एरिया सफिशियंट आहे. त्याच्यातून मग आपला सिलेंडरसाठी काही पोर्शन जातो आणि काही पोर्शन सिंकसाठी गेलेला असतो. तर मधला जो पोर्शन आपल्याला मिळतो त्याच्यात आपल्याला ट्रॉली व्यवस्थित बसतात. सिलेंडरसाठी जागा जाऊन सुद्धा तिथे अप्रॉक्सिमेट जागा भरपूर राहिलेली असते, तर त्याच्यानुसार आपण तिथे व्यवस्थित ट्रॉली डिझाईन करू शकतो. तर आजच्या दिवशीचा होता हा स्ट्रेट प्लॅटफॉर्मसाठीचा इन्फॉर्मेशन. तुम्हाला ह्याच्यावरती काही अजून इन्फॉर्मेशन हवी असेल स्ट्रेट प्लॅटफॉर्मसाठी तर तुम्ही मला कमेंट करू शकता, और मी खाली नंबर देते, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू.